आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लाईट का बंद केली? काय झालं? लाईट चालू करा. काय झालं? लाईट चालू असल्याशिवाय मला झोप नाही लागत. मग मी काय करू? मला बी लाईटी बंद केल्याशिवाय झोप येत नाही. हे बघा, काय? मला उद्या ड्युटीवर जायचंय, लवकर झोपू दे. मला बी झोपायचंच आहे की. मी काय बंगलाय चाललोय तेव्हा. हे बघा, काय? ठेवायचं असलं तर चालू ठेवा लाईट. बाल्कनी बंद करा. लय छान आहे. बाल्कनी उड्या असल्याशिवाय तर झोपतच नसतोय मी. हे बघा, काय? ठीक आहे, राहू दे चालू. तुमच्यावर भांडायला मला येळ नाही. उद्या सकाळी ड्युटीवर जायचंय. होय की. काय 50 वेळा तेच ड्युटीवर जायचंय. आता काय रातच्यालाच जाणार आहे? जाऊ दे, तुमच्यावर बोलण्यात काय अर्थच नाही. लय अर्थ कळतात तुम्हाला. मम्मी कसला विचार करताय सकाळ सकाळ? दुसरा कुठला विचार असणार आहे त्यांच्या डोक्यात? मग आता काय करणार तुम्ही? कोणाचं? अहो मंजू वहिनीचं. हे सगळे करे थोबाड फुडी ना तुमचं. पुन्हा जर तिला बहिणी म्हणलं तर आता येळ आल्यावरच कळल काय करणार ते. पण कवा यायची ती येळ? येणार, लवकरच ती येळ येणार. आता बाई कळ सोसणार आणि करेक्ट टायमाला तिला नारळ देऊन घराच्या बाहेर काढणार. ही नेबळाट आधी तात्यासाहेबांच्या मनातनं उतरली पाहिजे, का मग तिला घराबाहेर काढेल आणि माझ्या सत्याचं चांगल्या घरंदाज पुरीशी लगीन लावून देईल. पण तुम्ही जे म्हणताय का नाही, ते लई म्हणजे लईच अवघड झालंय बघा आता. ये सपने, हाणला का तुझा नाकाचा शेंडा? नाट लावून मोकळी झालीच आहे असं का वाटतंय का तुला? कारण काल रातच्याला माझ्या खोलीतून बाहेर आले का नाही दिवे इजवायला, तेव्हा सत्या भाऊजींच्या खोलीतून आवाज आला. आवाज? कसला आवाज? तेच बघा, मी गेले होते तेव्हा ते दोघे जे काही बोलत होते का नाही, बाई 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 कसं सांगू? काय बोलत होते ते त्यांचं का नाही, जाऊ बाई मला तर लाजच वाटते. हे सपने, अगं सांग सगळं काय काय ऐकलं ती? होय होय सांगा ना. सांगते. सोडा नाही सोडणार, सोडा नाही सोडणार, सोडा नाही सोडणार. ए काय बोलतेस तू? ओ बाई, तर सत्यभाऊजी फक्त म्हणत होते सोडा सोडा, आणि मॅडम म्हणत होत्या नाही सोडणार. मग पुढं? आता पुढं तर मला सांगतच नाही बाई. अहो सांगा की. खरे खरे लई चाका झालाय बघा तुम्ही. आणि काय काय सपने उग हवेत गुळ्या उडू नका. सत्याच्या त्याने बचत असं काही झालं नसेल ह्याची खात्री आहे मला. पण असं झालंय, तुम्हाला खोटं वाटत असेल तर चला भाऊजींच्या खोलीत बघा तुम्हीच.
आता वहिनी एवढं म्हणतात तर जाऊयात की. हा वय वय चला चला जाऊया. असं होऊच शकत नाही, ह्याची गॅरंटी आहे मला. तरी मी चला की मम्मी, म्हणजे कसं तुम्हाला बी खात्री पटेल का नाही. चला चला जाऊया एकदा बघूया. चला चला. आता तुम्ही एवढं म्हणताय तर बघू. हा चला 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 चला. मम्मी वाजवा की दार, घाबरताय कशाला, तुमचंच घर आहे. वय वय तुमचंच घर आहे, चला. सत्या, ए सत्या, हे समजा काय सुरू आहे? कुठं काय? कुठं काय म्हणजे? जिला बायको बी म्हणली नाहीत तिला. मग हे काय समजा? अगं नक्की कशाबद्दल बोलतेस मम्मी? आणि ही सगळी जत्रा घेऊन का आल्यास माझ्या खोलीत? तू खाली ये. मग सांगते तुला काय ते. पाहिलं ना व? आता स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर विश्वास बसला ना. मी खरं तेच सांगत होते. नाही, माझा सत्या तसा वागणार नाही. मग आमच्या ऍक्सिडेंटल जाऊबाई वागल्या असतील तशा? नाही नाही, मला सत्याशी बोलावं लागेल. हा बोला बोला. ए सवय ग, काय बोला बोला. आता आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं व काय बोलायचं? हा अन अशी गोष्ट विचारायची तरी कशी ना. नाही म्हणजे किती बी काय बी झालं, आपण किती बी काय बी बोललो तरी बी लग्नाचे नवरा बायको आहेत ती.
दार उघडलं. ऍक्सिडेंटल जाऊ बाई. काय मग झाली का नाही काल रात्री झोप? नाही झाली. काय झालं? कुठं काय सकाळी सकाळी लवकर उठून का नाही मी सगळा नाश्ता रेडी करून ठेवलाय बघा. या करून घ्या नाश्ता. या आता तसं तुमचं 5 परतणं वगैरे बी झालंय म्हणा, पण तुम्ही उशिराच उठलात म्हणल्यावर मग मलाच बनवायला लागला. अरे वर्दीच घालून आलात होय. निघालात का ड्युटीला? संपली वाटतं रजा. वय अयो म्हणजे दुपारचं जेवण बी मलाच बनवायला लागतंय. काय? तसं मीच बनवते, पण तुमच्या हाताला कशी चव आहे ना म्हणून म्हणलं. काही हरकत नाही, काही हरकत नाही. रातच्याला आल्यानंतर आपण मिळून बनवूया. वय हा जा तुम्ही नाश्ता करून घ्या. जा जा. मम्मी मम्मी येतो मी. हो. नाश्ता नको आहे. अहो घ्या की. नको आहे म्हणलं ना. उगाच तुम्ही माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नका. कळलं का? बायको म्हणून नाही, माणुसकी म्हणून विचारलं. नको असेल तर राहू दे. नकोच आहे मग. सपने हे सगळे कवे चला तिकडं. आता बघतेच तुमच्याकडं. ये फिल्टर लाव्यानो. तुम्हाला म्हणलं होतं ना फिल्टर न लावता जरा डोळे उघडं ठेवून बघा म्हणून. सत्याला भीती न गाय. काय मम्मी टम्मी. हा म्हणलं ना तुमचा गैरसमज झालाय म्हणून. त्यांच्यात तसं काही बी झालं नसेल. तसं काही झालं असं की नाही त्यांच्यात. सत्य तिला असं बोललाच नसता. मम्मी अहो अहो सून ड्युटीवर निघाली आणि तरी बी काही बी म्हणणं नाही होय तुमचं. जाते तर जाऊ दे की. घरात तिचं तोंड तर दिसणार नाही. अहो पण मम्मी बाहेर गेली की सूटच मिळेल बघा तिला. आणि कमावणारी सून म्हणून रुबाब बी कर. आणि कामातनं पळ काढायचं तर निमित्तच मिळेल बघा तिला. घरात राहिली की कसं तुमच्या दाबात राहील. एकदा का बाहेर गेली का नाही काही ऐकत नसते बघा तुमचं. तू म्हणतीस त्याच्यात बी पॉइंट आहे म्हणा. काय नाही बॅट. कुठं निघालीस? ते मी ड्युटीवर कधी बी यायला आणि कधी बी जायला. तुला काही ही हॉटेल आणि धर्मशाळा वाटली बाई? मम्मी साहेब ड्युटीवर चालले. लग्नामुळे आधीच लय सुट्ट्या पडल्यात आणि आता रजा बी संपत आले. त्यामुळे आज रुजू व्हावं लागेल. काय जायची गरज नाही. एकच महिरीच्या कृपेनं माझ्या सत्याच्या मेहनतीनं बक्कळ पैसा येतोय घरात. आणि तसं बी सुनाच्या पैशावर जगणारं घर अशी ओळख न काय मला.
अहो पण माझ्या घरची जबाबदारी माझ्यावर आहे. बहिणीचं शिक्षण तर आहेच, पण घर चालवायची जबाबदारी बी माझ्यावर आहे. ए ती काय मला माहित नाही. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. चल हो आत. म्हणजे आत्या, आत्या, ए थांब. काय गे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या दारात यायची? हे तुझ्याकडे कोण आलंय तवा? मी माझ्या भाचीकडे आलिया, मंजीकडं. म्हणजे पैसे पाहिजे ती. पैसे? आता आठवत नसेल तुला, है ना? तुझ्या पगाराचं पैसे. पगार देणार हाय का नाही? आम्हाला फसवून लगीन करून इकडे आल्यात ते आल्यात. आता आमची जबाबदारी कुणी घ्यायची ग? फुकट्यांची सवय काही जात नाही. ए फुकट्या कुणाला म्हणतेस ग? आणि काय ग, तुझा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचा? काय संबंध म्हणजे? मी जरी तिला सून मानत नसते ना तरी ती ह्या घरात राहती. तेव्हा तिचं जे काय असेल ती ह्या घरचं आहे. तिच्या जी काय आहे ती ह्या घरचं आहे म्हण. ती तिच्या बापाच्या जाग्यावर नोकरीला लागली. त्याच्यामुळं तिचा बाप जी घर चालवायचा ती तिनं चालवायलाच पाहिजे. शेवटी किती केलं तरी ती माहेर आहे हिचं. त्याच्यामुळं हिच्या पगाराव पहिला हक्क माहेर त्यांचा हाय. असं होय? मग मी याजानं दिलेले पैसे तिने आधी पहिल्यांदा फेडले पाहिजेत. ए नाही बट, तुझा समदा पगार तू माझ्या हातात द्यायचा काय? चल. काय गे, सुन मानत नाहीच नव्हतं तिला? मग पगारावर हक्क कसला धावत्यास? ए मी जरी सून मानत नसते ना हिला तरी ही सत्ताला ह्या घरची सून मानते. त्याच्यामुळे माझा पैसा फिटेपर्यंत तिच्या पगारावर माझा हक्क आहे. वा 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 वा. पैसा दिसलं की फिरलं का मन तुझं? सुन मानत नाहीच नव्हतं तिला? मग देऊन टाक की घटस्फोट. दिलाच असता ग. पण आत्या, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मी त्यांच्याकडनं पैसे घेतले होते, आधी त्यांचे देते मग तुला दे. वा शाबास. आम्हाला फसवून इकडं लगीन करून आली आज. हा का तर आमची जबाबदारी नको होती म्हणून, हाय का नाही? म्हणजे तुम्ही दोघींनी मिळून हे समजा कारस्थान केलंय. ए वाटल ती बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या घरात निघायचं, नाहीतर धक्का मारून बाहेर काढीन. ए धक्के मारून बाहेर काढायची हिम्मत नाही झालेली आत्ता पातूर कोणाची. आता मी जाते. म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेव, तिथे ही महामाया जरी असली का नाही तरी बी घरात तुझी बहीण आणि तुझी आय हाय ही सुरू नगस. येळ आली की मी तावती. रत्ना काटे कसा काट्याने काटा काढत्या ती.